नमस्कार. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक असं पोटभरीचं काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही त्या पाहू शकता. आज त्यापैकीच आपण एक बनवणार आहोत. आज आपण मौसूद असे मसाला घावन बनवणार आहोत. घावनाचे खूप सारे प्रकार असतात, त्यातले आज आपण मसाला घावन कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अगदी मौसूद असे बनतात, छान जाळी सुटते त्याला. जाळीदार असे हे घावन झटपट बनतात. कोणत्याही प्रकारचा तांदूळ भिजवायची गरज नाही. हे मी एक पीठ तुम्हाला बनवून दाखवते. ते तुम्ही बनवलं तर झटपट कधीही तुम्हाला इच्छा होईल तेव्हा हे तुम्ही घावन बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता मसाला घावन कसे बनवायचे ते पाहूयात. तर इथे मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर ही तांदळाची पिठी मी तांदूळ छान धुवून 2 ते 3 पाण्याने धुवून तो रात्रभर सुकत ठेवलेला होता, किंवा तुम्ही फॅनखालीही ठेवू शकता. उन्हात हा तांदूळ वाळवायचा नाही. हा तांदूळ व्यवस्थित सुकल्यानंतर हा गिरणीवरून मी दळून आणलेला. तर आता घावन बनवण्यासाठी जाडसर असा हा तांदूळ ठेवायचा. जास्त पातळ किंवा मऊ पिठी बनवायची नाही. हा जाडसर असा थोडासा दाणेदार तांदूळाची पिठी ठेवलेली आहे. ती आपण 1 वाटी घेतलेली आहे. आता सेम वाटीने मी पाव वाटी यामध्ये रवा टाकते. तर रव्यामुळे आपल्या या घावनाला थोडासा कुरकुरीतपणा येणार आहे. आणि सेम वाटीने मी अर्धी वाटी यामध्ये पाणी घालते. आता हे घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तांदळाच्या पिठीच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला पाण्याची गरज आहे. पुन्हा इथे मी अर्धी ते पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं. तर हे पूर्ण सगळं बॅटर बनण्यासाठी मला 2.5 वाटी पाणी लागलं. तर तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त पाणी लागू शकतं. रवा जसा आहे तसं पाणी कमी जास्त लागू शकतं. तर हे असं बॅटर बनवून घेतल्यानंतर आपण हे एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ह्याची छान अशी मऊसूद असं हे बॅटर तयार होतं. तर तुम्ही पाहू शकता 1 ते 2 मिनटं मी हे मिक्सरला छान फिरवून घेतलं आणि मऊसूद असं हे बॅटर तयार झालेलं आहे. याची किती कन्सिस्टन्सी आहे तेही दाखवते. तर हे ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट असं हे छान बॅटर तयार झालेलं आहे. तर आता तुम्हाला प्लेन घावन बनवायचे असतील तर सेम बॅटरमध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाकलं की तुमचे प्लेन घावन तयार होतात. पण आपण मसाला घावन बनवतोय त्यामुळे मी यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे. 1 कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे. सोबतच अर्धा टोमॅटो यामध्ये बारीक चिरून घालणार आहे आणि मुठभर कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या टाकू शकता. गाजर, शिमला मिरचीही टाकू शकतात. तर आता मी एवढंच टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर आपलं हे छान घावनाचं बॅटर तयार झालेलं आहे. हे आपण साईडला ठेवूयात. आता सोबत आपण एक झटपट चटणी बघतोय. त्यासाठी मी 1 वाटी नारळ, ओला नारळ आहे, त्याचे पातळ काप करून घेतलेले होते. त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी तुकडे करून टाकणार आहे. तिखटानुसार तुमची हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि 2 चमचे यामध्ये मी दही टाकणार आहे. याने या चटणीला छान आंबट गोडसर चव येईल. सोबतच यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि 1 चमचा साखर टाकणार आहे. साखरेनेही आपल्या या चटणीला छान आंबट गोडसर चव येते. 1 वाटीभर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि हे छान बारीक करून घेणार आहोत. तर कन्सिस्टन्सी तुम्हाला चटणीची किती पातळ घट्ट पाहिजे यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. तर हे छान बारीक झालेलं आहे आणि आपली चटणी छान तयार झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी ही चटणी तयार करून घेतली आहे. ही एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा याला एक तडकाही देऊ शकता. तर तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल छान गरम करून घेतलेलं होतं. यामध्ये थोडीशी जिरी आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पानं टाकून याचा छान तडका तयार केलेला आहे आणि हा आपण या चटणीवरती टाकणार आहोत. तर मस्त खमंग अशी आपली चटणी तयार झालेली आहे. ही नारळाची चटणी तुम्ही डोस्यासोबतही खाऊ शकता. तर ही चटणीही तयार झाली आहे. ही साईडला ठेवूयात आणि आता मस्त गरमागरम घावन तयार करून घेऊयात. तर तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. पहिलं घावन चिकटू नये म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचं. नंतर तेल टाकलं नाही तरी चालतं. 1 पळीभर मी जे बॅटर होतं ते यावरती सोडलेलं आहे. तर छान असं बॅटर 2 ते 3 मिनटं आपण हे एका साईडने भाजून घेणार आहोत. तर थोडंसं कडेने तेल सोडायचं आणि लो गॅसवरती आपण हे थोडासा वरचा भाग सुकेपर्यंत ठेवणार आहोत. वरचा भाग सुकला की छान असं पलटून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता याला सुंदर अशा जाळ्या सुटलेल्या आहेत.
कोणत्याही प्रकारचा तांदूळ आपण भिजत घातलेला नव्हता. छान तांदळाची पिठी घरात तयार करून ठेवली की असे हे झटपट घावन तुम्ही कधीही आयत्या वेळी बनवू शकता. तर हे घावन छान क्रिस्पीसर होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपण भाजून घेणार आहोत. हे छान भाजले गेले की मस्त असे गरमागरम आपले घावन तयार झालेले आहेत. तर मस्त चटणीसोबत हे घावन सर्व करायचे. अगदी मऊसूद होतात, याला कडकपणा येत नाही. छान असे मऊसूद असे मसाला घावन तुम्ही नक्कीच बनवून पाहू शकता. पौष्टिक आहेत, घरगुती साहित्यांमधून बनतात, झटपट बनतात. तर तुम्ही हे असे लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. तर असे झटपट बनणारे घावन तुम्हीही एकदा बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू. आणि खूप साऱ्या ब्रेकफास्ट रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केल्यात, त्याही नक्की पहा. थँक्यू.